Welcome back guys to the next point of equation of continuity. Equation of continuity एकदम इझी आहे आणि आपल्याला तो पुढे यूज पण करायचा आहे. न्यूमरिकल्स पण येतील आणि बर्नॉलीज इक्वेशनमध्ये पण तसा यूज आपल्याला करायचा आहे, जे बर्नॉलीज IMP इक्वेशन असणार आहे. सो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बेसिकली काय आहे ते आपण पहिले जस्ट विथ काही एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूया. इथे डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. सो आपण काय केलेलं आहे, एक पाईप कन्सिडर केला आहे. व्हेरिएबल त्याचा क्रॉस सेक्शन आपण दाखवलेला आहे. या रिजनला आपण ए असं लेबल केलेलं आणि इथे एक वायडर रिजन आहे पाईपचा घेतलेला आणि तो पाईप वरती गेल्यानंतर तो नॅरो रिजन आहे बी पोझिशनला. ओके, आणि लिक्विड आहे ते या डायरेक्शनला फ्लो होत आहे. इथला आपण एरिया घेतला आहे तो A1 आहे आणि इथला आपण एरिया घेतला आहे बी सेक्शनला तो आहे A2 आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा गोष्टी मेन्शन केल्या जेवढ्या रिक्वायर्ड असणार आहेत तेवढा मी काय डायरेक्ट आता रीड करून दाखवत नाही आहे. सो बेसिकली काय केलं की आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मिळालं आहे. आता त्याच्यानं आपण व्हॉल्यूम पण फाइंड आउट केलं, पण आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूमचा काढायचं आपल्याला काय लागतं, एरिया आणि डिस्टन्स, राईट. म्हणजे एरियाला परपेंडिक्युलर असे टर्म एक लागते, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ विड्थ. या केसमध्ये आपण विड्थ घेतले आहे, A1 साठी असेल विड्थ D1 आणि A2 साठी असणार आहे विड्थ D2. आता ते डिस्टन्स असेल ना, राईट. सो डिस्टन्सला आपण लिहू शकतो प्रोडक्ट ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम. कारण फ्लुइड फ्लो होते तर त्याची वेलॉसिटी आपण या पोझिशनला V1 कन्सिडर केली आहे, इथे आपण कन्सिडर केलं आहे V2 कन्सिडर केलेलं आहे बी पोझिशनला. आता ॲक्च्युली जेव्हा फ्लुइड फ्लो होणार आहे, आता हे आपण फ्लुइड जे कन्सिडर करतोय ते इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, म्हणजे ते कॉम्प्रेस करता येणार नाही आहे. आणि त्या फ्लुइडच्या केसमध्ये जर हे फ्लुइड एका ट्यूबमधून व्हेरिएबल सेक्शन असलेल्या व्हेरिएबल क्रॉस सेक्शन असलेल्या ट्यूबमधून जर फ्लो होत असेल तर जिथे वायडर रिजन आहे त्या रिजनमध्ये आपल्याला वेलॉसिटी आहे ती आपल्याला कमी मिळेल. बट तेच आपण जर नॅरो सेक्शन बघितला तिथे वेलॉसिटी आपल्याला काय मिळणार आहे तर ग्रेटर मिळणार आहे. ह्याचं एक्झाम्पल पण तुम्ही कदाचित बघितलं असेल. लेट्स से तुम्ही एक टॅपला म्हणजे नळाला तुम्ही पाईप कनेक्ट केला असेल आणि त्या पाईप थ्रू आउटलेट जे पाणी बाहेर पडत असेल, बट ते जर तुम्हाला अजून जास्त डिस्टन्सवरती पडायला पाहिजे असं तुम्ही ट्राय केलं असेल, त्याच्या अदर एंडला तुम्ही थंबने क्लोज केलं असेल. थंबने क्लोज केलं तर तुम्हाला वाटलं असेल की तो हाय प्रेशरने पाणी पडतंय, पण ॲक्च्युली तिथे प्रेशर वाढलेलं नसतं. ओके, त्या केसमध्ये नॅरो रिजन झाला आहे, त्याच्यामुळे ती आता वॉटर आहे, फ्लुइड आहे, ते कॉम्प्रेस आपल्याला करता येत नाही आहे. म्हणून तिथली वेलॉसिटी आहे जेवढं इन येतोय वॉटर तेवढंच आउट झालं पाहिजे. मग ऑफकोर्स त्या केसमध्ये तुम्ही पुढचा सेक्शन जो नॅरो केला आहे पाईप क्लोज करून, मग आता तेवढं पाणी बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडण्यासाठी ते हाय स्पीडमध्ये जातं आणि हाय स्पीडमध्ये गेल्यामुळे ते जास्ती डिस्टन्स कव्हर करतं. ओके, सो प्रेशर काय त्या केसमध्ये इन्क्रीज होत नाही. उलट जिथे वायडर रिजन आहे, जिथे स्लो आहे, स्लोली वॉटर मूव्ह होते, म्हणजे जिथे वेलॉसिटी कमी आहे तिथे आपल्याला प्रेशर काय मिळतं, जास्त मिळतं. आणि जो नॅरो सेक्शन आहे जिथे हायर स्पीडमधून जर वॉटर बाहेर पडतंय, तिथे वेलॉसिटी वाढलेली आहे त्या फ्लुइडची, तिथे ऑफकोर्स आपल्याला प्रेशर काय मिळतं, मिनिमम मिळतं. ओके, हे आपल्याला पुढे पण नंतर बर्नॉलीज इक्वेशनमध्ये यूज करायचं आहे. सो इथपर्यंत आपल्याला लागलेल्या कॉन्सेप्ट आपण बघितल्यात. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघा, एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, तसंच आपण ह्या पाईपमधलं किंवा ह्या ट्यूबमधलं जे फ्लुइड आहे आणि ते फ्लुइड काहीतरी मॅटरपासून बनतं, तसं आपण तो मॅटरसाठी पण यूज करू शकतो. मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड इन एनक्लोज ट्यूब. म्हणजेच काय की जर फ्लुइड ह्याच्यातून फ्लो होतोय तर एक्स्ट्रा फ्लुइड कुठला आपण ऍड करत नाही, त्यातलं फ्लुइड आपण रिमूव्ह पण करत नाही. सो ते क्रिएट पण नाही केलंय और ते डिस्ट्रॉय म्हणजे कॅन्सल म्हणजे रिमूव्ह पण झालेलं नाहीये. जे फ्लुइड इथे आहे तेवढंच फ्लुइड आपल्याला पुढे मिळणार आहे. सो म्हणजेच काय की इथल्या फ्लुइडचं जे मास आहे ते ऑफकोर्स मास कुठल्या फ्लुइडचे आहे, ते बी सेक्शनला जे फ्लुइड आहे त्याचा मास काय असणार आहे, सेम असणार. हे एनक्लोज पाईपमध्ये किंवा एनक्लोज ट्यूबसाठी आपण बोलतोय. ओके, सो म्हणून आपण इथे इक्वेशन काय लिहिलं बघा, mass of fluid flowing to the point A is equals to mass of fluid flowing to the point B. सो पॉइंट बोला किंवा रिजन बोला काही चालेल. सो त्या रिजनचं मास आपण MA घेतलंय, बीच्या इथलं आपण मास घेतलंय MB घेतलंय. आता आपल्याला माहिती आहे मास आपण रिप्लेस कशामध्ये करतो, डेन्सिटी अँड व्हॉल्यूम. सो त्याला रिप्लेस केलं डेन्सिटी
इंटू व्ही, व्ही या केसमध्ये व्हॉल्यूम आहे, बट त्या ॲट ए पॉईंटला इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू वेलॉसिटी ॲट पॉईंट काय असणार आहे, बी असणार आहे. आता डेन्सिटी दोन्हीकडे ऑफकोर्स फ्लुइडची सेम आपण कन्सिडर केली आहे, त्यामुळे ऑफकोर्स व्हॉल्यूम ॲट ए इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, व्हॉल्यूम ॲट बी. म्हणजे एला आणि बीला व्हॉल्यूम पण आपल्याला काय मिळत आहे, सेम मिळत आहे, बट आपण त्याला फर्दर दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय. काय केलंय बघा, सो व्हॉल्यूमला आपण रिप्लेस करू शकतो एरिया इंटू डिस्टन्स, म्हणजे एरियाला परपेंडिक्युलर असलेली टर्म ती काय असणार आहे, तर D1 हा एरिया क्रॉस सेक्शन आणि त्याला परपेंडिक्युलर टर्म D1. सो आपल्याला मिळेल A1 D1 आणि दुसरी आपल्याला काय मिळणार आहे, A2 D2. बट D1 ला आपण काय रिप्लेस करू शकतो, V इंटू डेल्टा टी, कारण डेल्टा टी टाइम मध्ये जेवढं फ्लुइड इथे आहे तेवढंच फ्लुइड आपल्याला काय मिळणार आहे, या रिजन मध्ये पण मिळणार आहे. ओके, सो म्हणून टाइम काय असेल दोघांसाठी सेमच असणार आहे. सो A1 V1 इंटू डेल्टा टी इज इक्वल्स टू A2 V2 इंटू डेल्टा टी. दोन्हीकडे डेल्टा टी काय झालं, कॅन्सल झालं. इक्वेशन आपल्याला काय मिळेल, A1 V1 इज इक्वल्स टू A2 V2. सो A इज नथिंग बट द एरिया अँड V इज वेलॉसिटी. therefore आपल्याला एरिया इंटू वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफकोर्स आहे तो, अँड दॅट इज कॉन्स्टंट. हे जे कॉन्स्टंट मिळालंय तेच रिप्रेझेंट काय करतंय, दॅट इज द इक्वेशन ऑफ अ कंटिन्युटी. म्हणजेच एरिया हा वेलॉसिटीला कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे फ्लुइडच्या इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडच्या केसमध्ये. जे मगाशी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की जिथे वायडर रिजन आहे तिथे ऑफकोर्स एरिया जास्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे वेलॉसिटी काय मिळेल, कमी मिळेल फ्लुइडची, आणि जिथे नॅरो सेक्शन आहे तिथे वेलॉसिटी काय असणार आहे, ऑफकोर्स मॅक्सिमम असणार आहे. ओके, सो AV इज इक्वल्स आपल्याला काय मिळालं, कॉन्स्टंट. जसं AV ह्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बोलतोय, तशी AV टर्मला आपण काहीतरी एक नाव आहे, ते काय नाव आहे ते आपण बघूया शॉर्टमध्ये. बघा, AVचा फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो, A इंटू dx अपॉन dt, कारण V म्हणजे काय आहे, वेलॉसिटी. वेलॉसिटी इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याला आपण लिहिलंय dx अपॉन dt. मी अगेन इथे d टर्म यूज नाही केली आहे, ओके, कारण d असं होईल, त्यामुळे मी x टर्म यूज केलं. तुम्ही पण तसं यूज केलं तरी चालेल. आता हा A जो आहे तो त्याला x ला मल्टिप्लाय केला, सो इक्वेशन काय मिळालं, d इंटू ax अपॉन dt. बट एरिया इंटू डिस्टन्स आपल्याला काय मिळतं, की एरिया इंटू लेंथ आपल्याला काय मिळणार आहे, व्हॉल्यूम, दॅट इज dv अपॉन dt. लक्षात घ्या, हा इथे v वेलॉसिटी रिप्रेझेंट करतोय, इथे dv म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम रिप्रेझेंट करतोय, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. सो व्हॉल्यूम अपॉन टाइम, आपण एखाद्या क्वांटिटीला टाइमने डिवाइड केलं की त्याला आपण त्या क्वांटिटीचा रेट बोलतो, तसंच इथे व्हॉल्यूमला डिवाइड करतो म्हणून त्याला काय बोलतो आपण, व्हॉल्यूम रेट, और जर दुसरं नाव काय आहे, व्हॉल्यूम फ्लक्स. ओके, फ्लक्स म्हणजे काय की स्पेसिफिक और गिवन एरिया मधून पास होणारी जी क्वांटिटी आहे, म्हणजे इथे पास काय होते, व्हॉल्यूम पास होते स्पेसिफिक गिवन एरिया मधून, म्हणून त्याला आपण काय बोलतोय, व्हॉल्यूम फ्लक्स. फ्लक्स ही क्वांटिटी आपण यूज केली होती इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये. ओके, ऑफ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड रिमेन्स सेम इन अ स्टेडी फ्लो, कारण AV कॉन्स्टंट आहे ना, बरोबर आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड साठी. तर ऑफकोर्स AV चीच व्हॅल्यू काय आहे, तर व्हॉल्यूम रेट और व्हॉल्यूम फ्लक्स. जर AV कॉन्स्टंट आहे तर व्हॉल्यूम रेट और व्हॉल्यूम फ्लक्स पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सिमिलरली तसंच आपण आता ऑलरेडी माहिती आहे की डेन्सिटी दोन्ही सेक्शन साठी काय फ्लुइडची सेम आहे, कारण एकच सेम होमोजिनियस फ्लुइड आहे. ओके, त्याची काय डेन्सिटी चेंज होत नाहीये, म्हणून काय केलंय, तर त्या AV ला आपण डेन्सिटी मल्टिप्लाय केलंय. जर AV कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, ऑफकोर्स रो AV ही टर्म पण काय असेल, कॉन्स्टंट असणार आहे. बट AV टर्म म्हणजे काय होती, तर dv अपॉन dt, त्यातला v म्हणजे इथला व्हॉल्यूम आणि इकडला v म्हणजे काय आहे, इकडला v म्हणजे वेलॉसिटी आहे आणि इकडला v म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम आहे. सो रो इंटू dv अपॉन dt, रो अगेन मल्टिप्लाय केला त्याला v ला जाऊन, सो इक्वेशन काय म्हणजे d रो v अपॉन dt. बट रो v आपण टर्म कशासाठी यूज करतो, तर मास साठी, सो त्याला मेन्शन केलंय dm अपॉन dt. जसं dv अपॉन dt आपण रिप्लेस केलं होतं, त्याला बोललो होतो आपण व्हॉल्यूम फ्लक्स, तर आपण इथे dm अपॉन dt ला काय बोलणार, मास फ्लक्स. आणि जर डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, होमोजिनियस इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असेल आणि त्याचा स्टेडी फ्लो असेल, तर अगेन आपला मास फ्लक्स किंवा व्हॉल्यूम फ्लक्स और व्हॉल्यूम रेट त्या फ्लुइड साठी स्टेडी फ्लो मध्ये आपल्याला काय मिळेल, कॉन्स्टंट मिळेल. ओके, सो हेच होतं आपलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. याचा यूज परत आपल्याला करायचा आहे तो बर्नौलीज इक्वेशन मध्ये, जे मोस्ट IMP इक्वेशन या चॅप्टर मधलं असणार आहे. सो ह्याच्यावरती न्यूमरिकल पण विचारलं जाऊ शकतात 2 मार्क्स साठी, और इव्हन हे 2 to 3 मार्क्स साठी इक्वेशन डिराइव्ह करायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सो हे इक्वेशन IMP आहे, अजिबात ह्याला स्किप करू नका.